हॅलो गाईज, मी प्राजक्ता. वेलकम टू माय मिनी ब्लॉग. तर दुपारी आम्ही जेवण केलं आणि बोलता बोलता विषय निघाला की पद्मालय जायचं. नाही हा करता करता वी एव्हरीवन डिसाइडेड टू गो पद्मालय. गाड्यांची अरेंजमेंट केली आणि मला ड्रायव्हिंग करायची होती, त्यामुळे मी साडी चेंज करून ड्रेस घातली. पद्मालय विषयी सांगायचं झालं तर जळगाव जिल्ह्यातील एरोंडोल गावापासून सुमारे 10 ते 12 किलोमीटर अंतरावर निसर्गाच्या कुशीत वसलेलं एक अद्भुत आणि सुंदर मंदिर आहे. फक्त धार्मिकच नाही तर ऐतिहासिक, पौराणिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा संगम साधणारे हे ठिकाण भाविकांसह पर्यटकांनाही आकर्षित करते. मंदिराच्या समोरील तलावात अनेक रंगाची कमळाची फुले आढळतात, त्यामुळे मंदिरात दिलेले पद्मालय नाव साध्य ठरते. या मंदिराचा संबंध पांडव काळाशी जोडला जातो. याच परिसरात भीमाने बकासुराचा वधही केला होता. या ठिकाणी भीमकुंड देखील आहे. गर्दी नसल्यामुळे आमचं दर्शन शांततेत झालं. नंतर कमळाकडे बघून मनात जिज्ञासा झाली की मलाही कमळाचे एक रोप घरी आणायचे. या मुलांना सांगितलं, त्यांनी आणूनही दिली. नंतर ते म्हणे 50 रुपये द्या. मग काय, प्लॅन फ्लॉप. तसंच उतरलेलं तोंड घेऊन आम्ही पुन्हा घरी आलो. ही कधी जळगाव किंवा एरोंडोल आले तर पद्मालयला नक्की भेट द्या. बाय.